एक कळायचं तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स. मी आता म्हणलो आय रीड अ बुक हे सिंपल प्रेझेंट टेन्स झालं. सेकंड करायचं तुम्हाला प्रेझेंट कंटिन्यूअस टेन्समध्ये करायचंय. थर्ड तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये करायचंय आणि फोर्थ तुम्हाला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये करायचं. आधी पहिले प्रेझेंट टेन्सचे चारही टाईप्समध्ये तुम्हाला हे वाक्य काढता आलं पाहिजे. मग कोण बनवून बरं हे वाक्य? आय रीड अ बुक हे वाक्य तुम्हाला प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये कसं करणार, प्रेझेंट परफेक्ट मध्ये कसं करणार आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स मध्ये कसं करणार? फास्ट मध्ये करायचं आहे. ओके, कोण तयार आहे? हु कॅन मेक दिस सेंटेन्स इन द टेन्स? कोण हे टेन्स मध्ये वाक्य कन्वर्ट करेल? चला बरं स्टार्ट करा. चुकू द्या, चुकलं तरी काय हरकत नाही. मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो, चुकणं म्हणजे शिकणं. ओके, आपण जितके मिस्टेक करतो तितकं आपलं इम्प्रूव्हमेंट होते. आपण मिस्टेक करणार नाही तर आपली इम्प्रूव्हमेंट होणार नाही. चला तर मग कोण तयार आहे? कोण सांगतं ह्याच्याबद्दल व्यवस्थित? कोण सांगतं मला? ओके, चला उन्होंने तुम्ही सांगा. I read a book. I am reading a book. I have read a book. I have been reading a book. खूप छान प्रकारे सांगितलं. तर बघा, सिंपल प्रेझेंटेशन म्हणजे कसं आहे ते त्यांनी बराबर सांगितलं. कारण रीडचा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म सारखाच होतो. रीड, रेड, रीड. त्याला रीडिंग फक्त लागतं कंटिन्युअस मध्ये. सिंपल प्रेझेंटेशन मध्ये सांगितलं होतं आय रीड अ बुक. प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये होतं आय एम रीडिंग अ बुक म्हणजे मी पुस्तक वाचत आहे. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मध्ये होतं आय हॅव रीड अ बुक म्हणजे मी पुस्तक वाचलं आहे. आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स मध्ये होतं आय हॅव बीन रीडिंग अ बुक म्हणजे मी पुस्तक वाचत आलेलो आहे. म्हणजे माझी क्रिया सध्या पण चालू आहे. ओके, हेच वाक्य तुम्हाला आता आय रीड अ बुकचं तुम्हाला आता करायचं सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. सेम ॲज इट इज. जसं तुम्ही प्रेझेंट परफेक्ट मध्ये केलं होतं 4 काळामध्ये, तसं तुम्हाला ॲज इट इज पास्ट पास्ट टेन्स मध्ये करायचं 4 काळामध्ये. चला कोण बनवतं बरोबर? हु कॅन मेक दिस सेंटेन्स? आपल्या चुकाकडे मी पहिल्यापासून सांगतो, आपल्या चुकाला कसं करायचं? इग्नोर करायचं. हा, कोण बनवतं? हु कॅन मेक दिस सेंटेन्स? चला, कोण बनवतं? चुकाकडे मी पहिले तुम्हाला सांगितले, चुकाकडे अजिबात इग्नोर करायचे. डू नॉट वरी अबाउट युअर मिस्टेक्स. आपल्या चुकाची काळजी करायची नाही. व्हॉट एव्हर डू यू लाईक टू स्पीक युअर. तुम्हाला जसं वाटेल तसं बोला. तर तुम्ही बोलले पाहिजे. वी वॉन्ट टू डेव्हलप आवर कॉन्फिडन्स. आपल्याला आपला कॉन्फिडन्स डेव्हलप करायचा आहे. वी कॅन स्पीक. आपल्याला इथं बोलायचं आहे, जसं येईल तसं बोलायचं. चला स्टार्ट करा. हेच वाक्य तुम्हाला सिंपल पास्ट मध्ये करायचं आहे. हा, उन्होंने सांगा तुम्ही. I read a book. I was reading a book. I had read a book. I had been reading a book. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस, फार छान. बघा, सेकंड फॉर्म होतो आय रीड अ बुक. पास्ट कंटिन्युअस मध्ये होतं आय वॉज रीडिंग अ बुक. पास्ट परफेक्ट मध्ये आय हॅड रीड अ बुक. आणि पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स मध्ये आय आय हॅड बीन रीडिंग अ बुक. आय हॅड बीन रीडिंग अ बुक. ओके, लक्षात ठेवायचं आपल्याला. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आय रीड अ बुक, त्याला रेड म्हणून वाचलं जातं आय रीड अ बुक. पास्ट कंटिन्युअस मध्ये होतं आय वॉज रीडिंग अ बुक म्हणजे मी पुस्तक वाचत होतो. थर्ड होतं आय हॅड रीड अ बुक म्हणजे मी पुस्तक वाचलं होतं. आणि आय हॅड बीन रीडिंग अ बुक म्हणजे मी पुस्तक वाचत आलेलो होतो. ठीक आहे, ॲज इट इज तुम्हाला आता फ्युचर टेन्स मध्ये 4 करायचे आहेत. हु कॅन मेक दिस सेंटेन्स इन फ्युचर टेन्स? हे आपल्याला सिंपल फ्युचर टेन्स मध्ये बनायचं. फ्युचर कंटिन्यू टेन्स म्हणजे
फ्युचर परफेक्ट टेन्समध्ये म्हणायचे. ॲज इट इज आपल्याला फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये सुद्धा म्हणायचे आहेत. ओके. डू नॉट वरी अबाउट युअर मिस्टेक्स. तुम्हाला पहिलं सांगितलं की तुमच्या मिस्टेकला इथं काय आपल्याकडं काहीच नाहीये. व्हॉट एव्हर डू यू लाईक टू स्पीक इट. चला, कोण तयार आहे? हू कॅन मेक दिस सेंटेन्स इन फ्युचर टेन्स? फ्युचर टेन्स नक्की कोण म्हणलं? हा, उन्होंने. I will read a book. I will be reading a book. I will have read a book. I will have been reading a book. व्हेरी नाईस, फार छान. त्यांनी सगळ्या काळामध्ये करून दाखवलं. त्यांनी सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये करून दाखवलं, पास्ट टेन्समध्ये करून दाखवलं, इव्हन फ्युचर टेन्समध्ये करून दाखवलं. आय विल रीड अ बुक, मी पुस्तक वाचेल. आय विल बी रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत असेल. आय विल हॅव रीड अ बुक, मी पुस्तक वाचलं असेल. आणि आय विल हॅव बीन रीडिंग अ बुक, मी पुस्तक वाचत आलेलो असेल. ह्या ज्या काय काळामध्ये करायचं, ह्या काळामध्ये आपल्याला वाक्य करता आलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला कळतं की आपल्याला समोरच्याला कोणत्या काळामध्ये बोलायचं. टेन्स हा खूप महत्वाचा आहे आपल्या स्पीकिंगमध्ये. सो मेनी स्टुडंट्स आर मिस्टेक इन द टेन्स. बरेचसे विद्यार्थी टेन्समध्ये मिस्टेक करतात. त्यांना कळत नाही की प्रेझेंटचं पास्ट कधी करायचं, पास्टचं फ्युचर कधी करायचं. ओके. आता मला एक वाक्य कोण सांगन? आय प्ले क्रिकेट. त्याचं प्रेझेंट टेन्समध्ये 4 करायचे, तुम्हाला पास्ट टेन्समध्ये 4 करायचे आणि इव्हन फ्युचर टेन्समध्ये पण तुम्हाला 4 करायचे. पण आधी प्रेझेंट टेन्सचे 4 सांगणार. कोण सांगतं? आय प्ले क्रिकेट. सोपं आहे. कोण बनवतं? ॲज इट इज बनवायचं. चला, प्रत्येकजण शाळा जातो. आपल्याकडे सगळे विद्यार्थी आहेत. कोण बनवतं बरं? हू कॅन मेक दिस सेंटेन्स? प्रेझेंट सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये बनायचं आहे, प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये बनायचं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये बनायचं आहे, इव्हन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये बनायचं आहे. कोण बनवणं हे काळ? जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत आपल्या मिस्टेक होत्या बोलण्यामध्ये, आपल्याला टेन्स कळणार नाही. कोण आहे तयार? हू कॅन मेक दिस सेंटेन्स? आय प्ले क्रिकेट. तर तुम्हाला प्रेझेंट टेन्समध्ये 4ही करायचे, पास्टमध्ये 4ही करायचे आणि फ्युचर टेन्समध्ये तुम्हाला 4ही करायचं आहे. भोले, आर यू रेडी? भोले, भोले तुम्ही बरी का? भोले. Yes, sir. हा, ओके. बनवा. आय प्ले क्रिकेटचं बनायचंय. हा, चला. प्रेझेंट टेन्समध्ये किती करायचं? 4ही काळामध्ये करायचं. हा, बनवा. चला, बनवा. थांबा, तिला सांगू द्यायचं, त्याच्यानंतर तुम्ही सांगा. हा, भोले, अरे स्टार्ट नाव. आय प्ले क्रिकेट. आपण घेतलं होतं I पाठी. play cricket. I am playing a cricket. हा, I play cricket. I am playing a cricket. I have playing a cricket. I had been playing cricket. सॉरी, गेलं सांगितलं. Played. आय हॅव प्लेड ए क्रिकेट म्हणायचं, प्लेड नाही म्हणायचं. आय हॅव प्लेड ए क्रिकेट आणि आय हॅव बीन प्लेइंग ए क्रिकेट म्हणायचं. आता सिम्पल पास्टमध्ये करा, पास्टमध्ये सांगा. पास्टमध्ये सांगा, सिम्पल पास्ट. सिम्पल पास्टमध्ये कसं करणार, पास्ट कंटिन्यूमध्ये कसं करणार, पास्ट परफेक्टमध्ये कसं करणार, इव्हन पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्समध्ये कसं करणार आपण. हाऊ कॅन वी मेक द सेंटेन्स? सिम्पल पास्ट, पास्ट कंटिन्यूअस, पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. कोण सांगतं बरं? हू कॅन मेक द सेंटेन्स इन सिम्पल पास्ट? कोण बनवतं? पालेकर. चुकू दे, मी चुकलं तुम्हाला काहीच म्हणत नाही. चुकण्याकडे अजिबात दुर्लक्ष करायचं. मी चुकलं तुम्ही सांगायला आहे ना तुम्हाला. पालेकर, आर यू रेडी? पालेकर, आर यू रेडी? ओके, चला. पालेकर, स्टार्ट नाव. I play cricket. आय प्लेड क्रिकेट म्हणा. I was play.
आय प्लेड क्रिकेट I played cricket. हां I was playing a cricket. I had played a cricket. I had been playing a cricket. व्हेरी नाईस फार छान लक्षात ठेवायचं आपल्याला टेन्समध्ये शिकताना लक्षात ठेवायचं आपल्याला कर्त्याच्या नंतर व्ही टू वापरावं लागतं सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ऑब्जेक्ट इज अ सिम्पल पास्ट टेन्स आय प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो त्याच्यानंतर प्रेझेंट पास्ट कंटिन्यू टेन्समध्ये आपल्याला वापरावं लागतं सब्जेक्ट प्लस वाज वर प्लस व्ही प्लस ऑब्जेक्ट आय वॉज प्लेइंग क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत होतो पास्ट परफेक्ट टेन्समध्ये सांगायचं आपल्याला त्याचं स्ट्रक्चर आहे सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट कर्त्याच्या नंतर हॅड हे सहाय्यकारी क्रियापद त्याला हेल्पिंग वर्ब म्हटलं जातं आणि हेल्पिंग वर्बच्या नंतर वर्बचं थर्ड रूप वापरलं जातं त्याला व्ही थ्री म्हटलं जातं त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणजे कर्म कर्म हे असतं की कर्त्याची क्रिया त्या कर्मावर घडत असते जसं आय हॅड प्लेड क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो होतो आणि आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत आलेलो होतो ज्या क्रिया आहे त्या क्रियाच्या काळामध्ये सांगितलं जातं कधी कधी आपण सांगत असतो मी त्यावेळेस तिथे क्रिकेट खेळत होतो मी त्यावेळेस तिथे क्रिकेट खेळत होतो आय वॉज प्लेइंग क्रिकेट दॅट टाइम देअर आय वॉज प्लेइंग क्रिकेट दॅट टाइम देअर म्हणजे त्यावेळेस मी तिथे क्रिकेट खेळत होतो कशामुळे घेतलं कारण की आपल्याला हे कळलं की ते पास्ट कंटिन्यू टेन्समध्ये वापरावं लागेल मी बाजारात होतो होतो शब्द शेवटी तो तिथे आला की असतो पास्ट आय वॉज आय वॉज इन द मार्केट आय वॉज इन द मार्केट म्हणजे मी बाजारात होतो ओके लक्षात ठेवायचं आपल्याला वापरायचे कसे यूज कसे करायचे काय हे लक्षात आलं पाहिजे आपल्याला आता हेच वाक्य तुम्हाला आय प्ले क्रिकेटचं तुम्हाला फ्युचर टेन्सचे चारीमध्ये करायचं आहे कोण बनवीन बरं स्मूथ मध्ये बनवायचं आहे डोंट वरी अबाउट युअर मिस्टेक आपल्या मिस्टेककडे अजिबात दुर्लक्ष करायचं आहे सिंपल फ्युचर टेन्स फ्युचर कंटिन्यू टेन्स फ्युचर परफेक्ट टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्यू टेन्स कशामुळे शिकायचं आपल्याला की आपल्याला ॲक्युरेट इंग्लिश बोलता आली पाहिजे आपल्याला सेंटेन्स ॲक्युरेट फील करता आले पाहिजे की मी काय बोलायला पाहिजे मी कधी बोलायला पाहिजे कधी होतो कुठे होतो काय होतं हे मला बोलता आलं पाहिजे हां सांगा मग आता फ्युचर टेन्समध्ये कसं म्हणणार आपण हे वाक्य आय प्ले क्रिकेटचं फ्युचर टेन्समध्ये कसं करणार तुम्ही हू कॅन मेक द सेंटेन्स हा उन्होंने स्टार्ट नाउ I will play cricket. I will be playing a cricket. I will have played a cricket. I will have been playing a cricket. व्हेरी नाईस फार छान खूप छान प्रकारे सांगितलं आय विल प्ले क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळेल आय विल बी प्लेइंग अ क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत आलेलो मी क्रिकेट खेळत असेल आणि आय विल हॅव प्लेड अ क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळलो असेल आणि आय विल हॅव बीन प्लेइंग अ क्रिकेट म्हणजे मी क्रिकेट खेळत आलेलो असेल ह्या ज्या काही फ्युचर कंटिन्युअस मधल्या गोष्टी आहेत ह्या आपल्याला सांगता आल्या पाहिजेत त्या बरवता आल्या पाहिजेत हे करता आल्या पाहिजेत आणि ह्यालाच म्हटलं जातं आपली इम्प्रूव्हमेंट करणं आपल्यामध्ये काय करणे बिल्ड करणे जसं मी तुम्हाला म्हटलं असेल मी कधी कधी आपण म्हणतो असं हे पुस्तक मी उद्याच्याला वाचलं असेल हे पुस्तक मी उद्याच्याला वाचून टाकेल हे संपेल उद्याच्याला हे संपलं असेल हे पुस्तक वाचायचं झालं असेल आपण असं म्हणा आय विल बी फिनिशिंग दिस बुक्स टुमॅरो किंवा आपण असं म्हणतो आय विल बी कम्प्लिटिंग दिस बुक टुमॅरो मी हे उद्याच्याला पुस्तक पूर्ण केलं असेल ओके करीत असेल त्यासाठी मला आपलं आय विल बी कम्प्लिटिंग दिस बुक टुमॅरो म्हणजे उद्याच्याला मी हे पुस्तक पूर्ण करत असेल मी हे पुस्तक उद्याच्याला संपवलं असेल वाचलं असेल आय विल हॅव रीड दिस बुक टुमॅरो म्हणजे मी उद्या पुस्तक हे वाचलं असेल ह्याच्या काय बोलण्याच्या टेक्निक्स आहेत जसं मी तुम्हाला उद्याच्याला भेटेल आय विल मीट यू टुमॅरो मी उद्याच्याला पुण्याला जात असेल आय विल बी गोइंग टू पुणे टुमॅरो मी उद्याच्याला पुण्याला पोहोचलो असेल आय विल हॅव रिच्ड इन पुणे टुमॅरो म्हणजे मी उद्याच्याला पुण्याला पोहोचलो असेल ह्या ज्या काळाबद्दलची इन्फॉर्मेशन तर ही आपल्याला काय सांगते तर करेक्ट वे यू कॅन स्पीक द करेक्ट वे इन युअर इंग्लिश अँड मेक द सेंटेन्स करेक्ट इन इंग्लिश हे सांगत आपल्याला
आणि काय होतं बऱ्याच बिगनरची किंवा सुरुवातीचे जे काय आहे ते कशात चुकतात त्या टेन्समध्ये चुकतात. मग हा टेन्स आपल्याला कसं तर आपण सहज इंग्लिश बोलताना अजिबात यूज करायचा नाही. ज्यावेळेस आपल्याला काही वाक्य सांगायचं असून त्यावेळेस आपल्याला ऑटोमॅटिकली आपला दिमाग सांगतो की आपल्याला आता हे वाक्य याच्यामध्ये बोलायचं आहे. है ना? आपल्याला कन्व्हर्ट करायचं असेल तर याच्यामध्ये करायचं. जसं मी काल काल बाजारात जात होतो. मी काल बाजारात जात होतो. येस्टरडे आय वॉज गोइंग टू द मार्केट. येस्टरडे आय वॉज गोइंग टू द मार्केट. म्हणजे मी काल बाजारात जात होतो. तर मला कळलं की इथं मी काय करणार आहे पास्ट कंटिन्यू टेन्स वापरणार आहे. मी काल क्रिकेट खेळलो. मी काल क्रिकेट खेळलो. पास्ट परफेक्ट टेन्स. आय हॅड प्लेड क्रिकेट येस्टरडे. म्हणजे मी काल क्रिकेट खेळलो. ओके. आणि मी काल क्रिकेट खेळत होतो. मला काल क्रिकेट खेळत होतो. आय विल काय म्हणणार आहे आपल्याला सॉरी आय हॅड बीन प्लेइंग क्रिकेट येस्टरडे. म्हणजे मी काल क्रिकेट खेळत आलेलो होतो. संपत आलेलो होतो. मी तेवढं खेळतच होतो. ह्या ज्या काही क्रिया आहेत त्या आपल्याला ॲज इट इज सांगता आल्या पाहिजेत. यू कॅन मेक द ॲज इट इज टेन्समध्ये. ओके. तर ठीक आहे आपलं इथं आपलं काय 30 मिनिट्स आपले ओव्हर संपलेले आहेत. तर आता